भगिनींनो, नमो बुद्धाय, जय भीम. पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी काही तांत्रिक अडचणीमुळे गॅप पडला होता, मधला काळ गेला. मिळते संघाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा मी आपलं स्वागत करतो. आणि मागच्या एका एपिसोडमध्ये आपण अशोक चक्रावर चर्चा केली होती, पण तिचा पुढचा भाग हा द्यायचा काही कारणाने राहून गेला. तो आज आपण त्याच्यावर चर्चा करत आहोत. मागच्या वेळेला आपण अशोक चक्राबद्दलची फक्त तांत्रिक माहिती म्हणजे ते कुठून आलं किंवा संविधानामध्ये आलं वगैरे या विषयावर फक्त माहिती चर्चा केली होती. या वेळेला आपण त्याच्या ज्या 24 आऱ्या आहेत त्याचे 2 भाग आहेत. त्या 24 आऱ्यांबद्दलची माहिती घेऊया. त्याचे 2 भाग असे आहेत की एक अनुलोम आहे आणि दुसरा आहे प्रतिलोम. अनुलोम आणि प्रतिलोम अशा ह्या 2 भागामध्ये हे चक्र विभागलेलं आहे. तर पहिली जी आली आहे तिला अविद्या असं म्हटलेलं आहे, अविद्या. मग आता ह्या 12 आल्या आहेत त्या कशा आहेत? तर मागच्या वेळेला आपल्याला एक शब्द तथागतांची वाणीमधला एक स्टेटमेंट किंवा गाथा अशी आहे ती सांगितली होती की यो ममम पश्यति सो पटिच्च समुत्पाद पश्यति, यो पटिच्च समुत्पाद पश्यति सो ममम पश्यति. म्हणजे काय की जो मला बघतो तो प्रतित्य समुत्पादाला बघतो, जो प्रतित्य समुत्पादाला बघतो तो मला बघतो. आता हे काय परिस्थिती आहे? ही परिस्थिती अशी आहे की जो प्रत्यक्ष आतमध्ये प्रवेश करतो, शरीराच्या स्वतःच्या देहामध्ये प्रवेश करतो साधनेच्या माध्यमातून, त्या व्यक्तीला हे सर्व काही दिसतं. आणि म्हणजे समोरचा कोणताही व्यक्ती जो आतमध्ये बघेल, स्वतःच्या आतमध्ये साधनेच्या माध्यमातून एका विशिष्ट स्टेजला गेल्यानंतर त्याला ही जी स्थिती दिसते ती तथागत त्या स्थितीला पोचलेले होते. आणि ती स्थिती तुम्हाला बघायची असेल, तुम्ही बघितली तर तुम्ही बुद्ध दर्शन घेतलं किंवा बुद्धांची पूजा केल्यासारखंच ते आहे. म्हणजे जो मला बघतो तो ह्या प्रतित्य समुत्पादाला बघतो. प्रतित्य समुत्पादाचं पूर्ण दर्शन म्हणजे मी आहे किंवा मी म्हणजे प्रतित्य समुत्पादच आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्याचं दर्शन ते सायंटिफिक आहे, सर्व सायन्स आहे, त्याच्यामध्ये शास्त्र आहे. तर हे शास्त्र कसं आहे की पहिली कडी आहे तिला काय म्हटलेलं? अविद्या. अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे अविद्या असेल तर अविद्या असल्यामुळे जे काही संस्कार होतात, अविद्या असल्यामुळे. विद्या असेल तर ते वेगळे संस्कार होतात आणि अविद्या असेल तर ते वेगळे संस्कार होतात. मग संस्काराचे मग त्यामुळे 2 प्रकार पडतात. पण अविद्या आणि म्हणजे नंतर विद्या आल्यानंतर वेगळे संस्कार. तर अविद्येनंतर अविद्यापच्चया संखारा, म्हणजे अविद्या असल्यामुळे जे संस्कार होतात आणि त्या संस्कारामुळे संखारपच्चया नामरूप. अविद्यापच्चया संखारा, संखारपच्चया नामरूप, नामरूपपच्चया सलायतन, सलायतनपच्चया फस्स, फस्सपच्चया वेदना, वेदनापच्चया तन्हा, तन्हापच्चया उपादान, उपादानपच्चया भव, भवपच्चया जाति, जातिपच्चया जरा मरणं परिदेव दुःखदो मनस्सुपायासा संभवन्ति एवमेतस्य केवलस्य दुःखखंदस्य समुदयो होती. म्हणजे ज्या वेळेला अविद्या असल्यामुळे जे काही संस्कार होतात त्या संस्काराने काय होतं, तुमचं एक नामरूप. अविद्यापच्चया संखारा, संखारापच्चया संखारपच्चया विज्ञान. मग एक विशिष्ट विज्ञान तयार होतं अविद्येने. विज्ञान म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे? विशेष ज्ञान. जे काही परिस्थिती आहे तिला एक विशेष ज्ञान निर्माण होतं. म्हणजे जसं की एखादं बीज पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तर त्याला काय होईल, त्याची एक स्थिती बदलत जाईल. आणि ते जर उन्हामध्ये ठेवलं तर त्याची एक वेगळी स्थिती बदलत जाईल.
तर असं जे काही ज्ञान निर्माण होतं म्हणजे विज्ञान निर्माण होतं, त्या विज्ञानातून काय पुढची स्टेज येते, अविद्यापच्चय संखारा, संखारापच्चय विज्ञान. मग हे शास्त्र सुरुवात होतं, विज्ञान सुरू होतं. काय विज्ञान सुरू होतं? विज्ञान पश्चया नामरूप. नामरूप म्हणजे कशाला म्हटलेलं आहे? नाम म्हणजे आपण ज्याला देह म्हणतो, सॉरी, नाम म्हणजे चित्त, नाम म्हणजे चित्त केला पाहिजे. आणि हे प्रशिक्षण आपल्या सर्व मित्रमंडळींना असायला हवं. तर आपण राष्ट्रध्वजावरच्या किंवा धम्मध्वजावरच्या अशोक चक्राला सॅल्यूट करतो, याला काहीतरी अर्थ राहिला, अन्यथा मग ते निरर्थक आहे, नुसतंच सॅल्यूट करतो. पण त्या पहिल्या, मी आता 12 कड्यांबद्दल बोललो. किती? 12 कड्या, म्हणजे अनुलोम, जो अनुलोम आहे त्याच्या 12 कड्यांबद्दल आपण बोललेलो आहोत. आणि या 12 कड्यांची जो काही एंड आहे तो काय आहे? अशा पद्धतीने जरा, मरण आणि वृद्धत्व, डेथ, अशा पद्धतीने या 12 कड्यांचं विश्लेषण आहे. तर मला वाटतं आपल्याला आज मी जे अनुलोमबद्दल बोललेलो आहे, तर ह्या अनुलोमवर आपण पुन्हा पुन्हा विचार करावा आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीने चिंतन करून या 12 कड्यांचा चांगला अभ्यास करावा. तुम्हाला गोयंका गुरुजी यांच्या सम्यक संबुद्ध, त्रिपिटकने सम्यक संबुद्ध, याच्यामध्ये हे प्रतित्य समुत्पादाचं विश्लेषण आहे, अनेक भिक्षूंची प्रवचन आहे त्या विषयावर. तर ती आपण समजून घेतली पाहिजेत की ह्या 12 कड्या ज्या आहेत याच्या अशोक चक्रावरच्या, अशोक म्हणजे दुःखापासून दूर जाण्याचा मार्ग, तर तो कशा पद्धतीने त्याचा प्रवास आहे. आता या प्रतित्य समुत्पादाबद्दल विशुद्धी मग्ग या ग्रंथापासून काही विवादास्पद स्टेटमेंट्स येऊ घातलेले आहेत, आलेले आहेत, त्याच्यावर ग्रंथ पण आलेले आहेत. असं म्हटलं जातं की या एका 12 कड्यातच किंवा एकूण त्या प्रतित्य समुत्पादात 3 जन्माची कथा आहे. पहिला जन्म, दुसरा जन्म आणि तिसरा, म्हणजे मागचा जन्म, हा जन्म आणि पुढचा जन्म, अशा 3ही जन्माचं परिवर्तन याच्यामध्ये आहे. तर त्याला प्रतिवाद असा केला जातो की ते तसं नसून, मे बी आपण ज्या पद्धतीने विचार करू त्याच्यावर ते तसंही आहे. आपलं लौकिक क्षेत्र आणि पारलौकिक क्षेत्र असं जर आपण विभाजन केलं तर त्याच्यामध्ये या 12 कड्या लौकिक क्षेत्रामध्ये आपल्याला एकच सिच्युएशन दाखवतात. म्हणजे एखाद्या गोष्टी, एखादा विषय तुमच्या चित्तामध्ये निर्माण झाला, काही क्षणातच त्याचा मृत्यूही होतो, काही क्षणातच. म्हणजे कसं? अविद्यापच्चय संखारा, संखारापच्चय विज्ञान, विज्ञानपच्चय नामरूप, नामरूपपच्चय सलायतन, सलायतनपच्चय फस्सपच्चय वेदना, हे सगळंच्या सगळं काही क्षणात, म्हणजे पापणीच्या लवण्यामध्ये ही गोष्ट घडून जाते सगळी, कधी कधी एवढी त्याची गती आहे. म्हणून त्याला चक्र म्हटलेलं आहे. तर ते किती प्रमाणामध्ये तुम्ही त्याची गती अनुभवता, प्रत्यक्षात आपण लाईफमध्ये बघतो, अरे याने असं असं कर्म केलं म्हणून हे असं असं झालं. म्हणजे जो कर्मसिद्धांत आहे तो कर्मसिद्धांत किंवा 4 आर्य सत्य आहेत, ही सर्व ह्या प्रतित्य समुत्पादामध्ये अनुस्यूत आहेत किंवा लपलेली आहेत. या प्रतित्य समुत्पादामध्ये 4 आर्य सत्य आहे. आणि म्हणून प्रतित्य समुत्पादाला काही लोक महाआर्य सत्य म्हणतात. काय म्हणतात? महाआर्य सत्य. आर्य सत्य तुम्हाला माहीत आहे 4, की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, ते कारण म्हणजे दूर करता येतं, आणि दूर करण्याचे म्हणजे उपाय, म्हणजे जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे तो. हे सगळं आर्य सत्य, कार्यकारण भाव, परत कर्मसिद्धांत, हे सगळंच्या सगळं या प्रतित्य समुत्पादामध्ये असल्यामुळे हे धम्मातलं अतिशय महत्त्वाचं आणि जगामध्ये कोणीही चॅलेंज न केलेलं तत्त्वज्ञान आहे. म्हणजे तत्त्वज्ञान म्हणजे काय? असं ते शब्द जोडून जोडून तयार केलेलं नाही, हे प्रत्यक्ष निसर्ग चक्र आहे. हा निसर्गाचा नियम आहे. हे असं असं असेल तर असं असं होईलच, याच्यामध्ये बदल नाही. आणि हे तथागतांनी प्रत्यक्ष आपल्या देहात आणि या निसर्गात बघितलेलं आहे. आणि म्हणून ते आपल्याला त्यातल्या एकेका कडीबद्दल संपूर्ण त्रिपिटकामध्ये कुठेही जा, काही म्हणतात अभिधम्म कुठे बुद्धांनी सांगितलं आहे, मग तो नंतर सांगितलं आहे की नंतर प्रक्षिप्त आहे वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. तथागतांनी हा अभिधम्म वेगवेगळ्या प्रवचनांमधून त्याला नॉर्मल करून, कारण असा हा अवघड आहे, अतिशय अवघड आहे. कारण प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय तुम्हाला ते कळणारही नाही, कोणालाच कळणार नाही. माय सेल्फ
मग आम्हालाही पूर्णपणे त्याची अनुभूती नाही, पण मी काही कड्यांचा अनुभव घेतला. प्रत्यक्ष साधना करणाऱ्यांना हा अनुभव असते काही प्रमाणात येतो. आणि ज्या वेळेला तो श्रोतापन्न सगदागामी अनागामी किंवा अरहंत होतो त्यावेळेला त्या प्रतित्य समुत्पादाची त्याला पूर्णपणे अनुभूती येते. आपण या व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया अवश्य द्या अशी मी इथे अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या या चॅनलला मैत्री संघाच्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि त्याला लाईक द्यावं अशी मी आपणास विनंती करतो आणि इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.